सांगण्याची आवश्यकता नाही आहे। बंधू भगिनींनो, या कोल्हापूरमध्ये आणि या कोल्हापूर जिल्ह्याला ज्या प्रकारे नमस्कार मित्रांनो, कोल्हापूरमध्ये नरेंद्र मोदी आले होते आणि नरेंद्र मोदींसमोर देवेंद्र फडणवीस यांनी पार म्हणजे जीवाच्या आकांताने भाषण केलंय की आम्ही किती चांगले, आम्ही किती चांगलं काम करतोय, मोदी किती काम करताय, बघूया तर काय म्हणताय। छत्रपतींच्या इतिहासातला जिल्हा आहे हा, देशभक्त लोकांचा जिल्हा आहे हा जिल्हा, खऱ्या अर्थानं देशभक्तांच्या मागे उभा राहणारा आणि भगव्याच्या मागे उभा राहणारा अशा प्रकारचा जिल्हा आहे। भगव्याच्या मागे म्हणजे नेमकं कोणाच्या मागे? उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मागे की एकनाथ शिंदेंच्या मागे? कारण की भगवा हा फक्त शिवसेना करत असता, बीजेपी वाले तर भगवा काही एवढं बोलत नाही। एक असा नेता आपल्याला मिळालाय की ज्या नेत्यानं या देशाला सुरक्षित केलं, ज्या नेत्यानं या देशाला विकसित केलं, ज्या नेत्यानं या ठिकाणी देशाला स्वाभिमान दिला। अरे आठवा तो काळ, ज्या काळामध्ये या देशामध्ये बॉम्बस्फोट व्हायचे आणि आमच्या देशाचे प्रधानमंत्री अमेरिकेकडे जायचे आणि हात जोडून म्हणायचे त्या पाकिस्तानला समजवा, तो आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो, तो पुन्हा पाकिस्तान आपल्याकडे येऊन बॉम्बस्फोट करायचा, पण आपले प्रधानमंत्री उत्तर देऊ शकायचे नाहीत। तर देवेंद्र फडणवीस एवढं जीवाच्या आकांताने जे सांगताय की भारतामध्ये बॉम्बस्फोट घडवायचे, जे घडवायचे, आणि यांना या ज्या इलेक्ट्रोल बॉम्ब्समध्ये माहिती समोर आले, त्या माहितीमध्ये कळालं आहे की जो पुलवामामध्ये अटॅक झाला होता, त्या अटॅकनंतर अवघ्या 4 दिवसानंतर पाकिस्तानच्या एका कंपनीने भारताला पैसे दिलेत आणि ते भारताला नाही तर बीजेपीच्या इलेक्ट्रोल बॉन्डमध्ये पैसे जमा झाले। आणि हे मोदीला किंवा या फडणवीसला का समजत नाही, हे तेच करण्यासारखी गोष्ट आता इथे जनतेने विचार करण्याची गोष्ट आहे की हे जे खोट्या बातम्या सांगतायत त्या खोट्या बातम्यांवर आता जनतेने, कोल्हापूरच्या जनतेने किंवा महाराष्ट्राच्या जनतेने, भारताच्या जनतेने लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे। आपल्याला माहिती आहे आता तर हा देश अग्नि मिसाईल वाला देश झालाय। 7000 किलोमीटर दूर कुठेही शत्रूचं ठाण असेल तर भारतातनं मिसाईल निघतं आणि थेट शत्रूचं ठाण नेस्तनाबूत करणारा अशा प्रकारचा भारत आज या ठिकाणी मोदीजींनी केलाय। फडणवीसांना एक विनंती की त्यांनी जे सांगताय की भारताकडे एक मिसाईल आहे आणि ते शत्रूचं ठाणं पकडून डायरेक्ट त्याच्यावर निशाणा साधता, तर आतापर्यंत मोदींनी कोणत्या देशांवर हे मिसाईल सोडलं आणि कुठे सोडलं? बहुतेक हे नागपूरमध्ये सुटलंय की काय, आणि ते फक्त देवेंद्र फडणवीसांनाच दिसतंय। ते दिवस, कोविडचा तो काळ, ज्या काळामध्ये नातेवाईक देखील ओळख दाखवत नव्हते। पुढे फडणवीसांचं म्हणणं आहे की जे कोरोना काळ होता, कोरोना काळामध्ये मोदींनी खूप काही चांगलं काम केलं, मोदींनी स्वतः लस डेव्हलप केली, इथपर्यंत देवेंद्र फडणवीसांनीच त्याबद्दल मोदींचं कौतुक केलं। बट एक गोष्ट विसरले की ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे काम केलं होतं त्याचा गुणगौरव सगळ्या एशियामध्ये झाला होता। भारतातील पहिले मुख्यमंत्री असे होते की त्यांनी एवढी काळजी घेतली होती जनतेची आणि सगळ्या गोष्टी, सगळ्या सोयीसुविधा त्यावेळेस जनतेला पुरवण्यात आल्या होत्या। पण अशा गोष्टी, विरोधकांच्या चांगल्या गोष्टी ते सांगतील कशा? पावन धर्तीवर मनापासून या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो। शिंदेंचं म्हणणं आहे की मोदी साहेब म्हणजे सर्व काही, मोदी साहेब जादूगार आहे, मोदी साहेब सगळं काही करू शकता, मोदींकडे खूप काही ताकद आहे आणि मोदींना जो हात लावेल, जो चिडवेल तो नेस्त नाबूद होऊन जाईल। प्रचंड असा जनसागर लोटलेला आहे आणि यामुळे आपले महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे जिंकल्याच जमायत ना। इथे एकनाथ शिंदेंचं म्हणणं आहे की फक्त आणि मोदी आल्यामुळे आता जे काही आपले धैर्यशील मानेत आणि जे दुसरे उमेदवार आहेत त्यांचं ते आता जिंकून जातील। मग मोदी जर तिथपर्यंत पोहोचले तर सगळ्यांनी फक्त आता त्यांना मतदान करा असं त्यांचं म्हणणं आहे। धनुष्य बाणाच्या खटक्यावर बोट ठेवेल आणि विरोधकांचा टांगा पलटी आणि घोडे फरार। मोदीजी खरं म्हणजे आपले विश्व नेते आहे। खरं तर विश्व नेते नाही, ते वॉशिंग मशीनच आहे, त्यांच्याकडे जे जातात ते सगळे धुवून निघतात। आणि हेच आता शिंदेंनीच तिथे सांगायला पाहिजे होतं की विश्व नेते नसून हे विश्व वॉशिंग मशीन त्यांच्या पार्टी आहे। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करा।